श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आपल्यापैकी बरेच जण स्वामींचे भक्त आहेत. त्यांना स्वामींची भक्ती करायला खूप आवडतं. बऱ्याच जणांचा स्वामींवर खूप विश्वास आहे. अनेकांना स्वामींची प्रचितीही आलेली आहे. त्यांच्या भक्तीचा, स्वामींचा केलेल्या सेवेचा अनुभव देखील आला आहे. तुम्हाला सुद्धा हा अनुभव नक्की येईल. त्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार म्हणजेच लक्ष्मी व्रताबरोबर स्वामींचे 11 गुरुवार व्रत करण्यात येते. ते कसे करायचे हे आपण आज पाहणार आहोत. हे व्रत केल्याने अशक्यही शक्य करतील स्वामी. तुमच्या मनातील इच्छा, संकल्प नक्की पूर्ण होणार आहेत. तर मग बघूयात ते व्रत कसे करायचे. त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आपण अनेक प्रकारे सेवा करतो, त्यापैकी ही स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत आहे. बऱ्याच जणांना आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या कामात यश मिळवण्यासाठी व काही प्रकारच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी किंवा अडचणी येऊ नयेत यासाठी 11 गुरुवारचे व्रत केले जाते. स्वामींची ही सेवा केली जाते. स्वामींचे 11 गुरुवारची व्रताची पूजेची मांडणी कशी करावी हे आपण बघूयात. हे व्रत करताना, पूजा मांडताना मनात स्वामींबद्दल विश्वास व श्रद्धा असावी. 11 गुरुवारचे व्रत मार्गशीर्षच्या गुरुवारपासून करावे. गुरुवारी लवकर उठून स्नान वगैरे करून ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा साफ करून घ्यावी. पाट किंवा चौरंग मांडावा. त्या चौरंगावर किंवा पाटावर लाल रंगाचे वस्त्र अंतरावे व वस्त्रावर आपल्या घरातील स्वामी समर्थांचा फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून ठेवावा किंवा महाराजांची मूर्ती ठेवावी. महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवल्यावर त्याच्या समोर उजव्या बाजूला घंटी ठेवावी व डाव्या बाजूला शंख ठेवावा. ही सर्व मांडणी करत असताना अगरबत्ती व धूप त्याचबरोबर दिवा प्रज्वलित करावा. स्वामींच्या फोटोला सर्वात आधी गंध लावून घ्यावा. मग स्वामींच्या फोटोपुढे आपल्या घरात असलेले कोणतेही फळ ठेवावे व एका वाटीमध्ये साखर ठेवावी. त्यात तुळशीपत्र ठेवावे. ही वाटी मूर्तीसमोर ठेवावी. तिथेच बाजूला पाण्याची वाटी किंवा प्याला भरून ठेवावा. जिथे घंटी ठेवली आहे तिथेच जपाची माळ ठेवावी. त्यानंतर स्वामींच्या फोटोला हार किंवा हार नसेल तर काही हरकत नाही, एखादे फूल अर्पण करावे. त्याचबरोबर घरात जर स्वामीचरित्र सारामृतची पोथी असेल तर ती देखील ठेवावी. ही मांडणी करत असताना आपल्या मनात कोणताही विचार नसावा. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत ही पूजेची मांडणी करायची आहे. अशा प्रकारे ही मांडणी करावी. आपण हे व्रत का करत आहोत याचा संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घ्यायचा म्हणजे नेमके काय करायचे तर एक ताट घ्यायचं. त्याचबरोबर 1 ग्लास भरून घ्यायचा. त्यात पाण्यात चमचा ठेवावा. त्यात 1 फूल टाकावे. या प्याल्यातले पाणी डाव्या हाताने उजव्या हातावर घ्यायचे आहे आणि हे फूल हातात घेऊन आपली कोणती इच्छा आहे, आपला कोणता संकल्प आहे तो पूर्ण व्हावा यासाठी तुम्ही 11 गुरुवार व्रत करत आहात किंवा ही सेवा करत आहात असे बोलावे आणि श्री स्वामी समर्थ म्हणून ते पाणी ताटात सोडून द्यावे. अशा प्रकारचा 11 गुरुवारचे व्रत करण्याचा संकल्प घ्यावा. या प्रकारे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात ही सेवा चालू करावी. स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत करत असताना एखाद्या दत्त मंदिरात किंवा स्वामी मठात जाऊन खडीसाखर व नारळ अर्पण करावा. तसे न घडल्यास घरातच स्वामींच्या मूर्तीसमोर नारळ व खडीसाखर अर्पण करा. अशा प्रकारे पूजा मांडणी झाल्यावर 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा व 11 वेळा तारक मंत्र म्हणावा व नंतर पोथी म्हणजे स्वामीचरित्र सारामृत वाचावे व आरती करून घ्यावी व नंतर प्रसाद घ्यावा. अशा प्रकारे स्वामींची सेवा करा. बऱ्याच जणांना
बऱ्याच जणांना पूजा मांडणी, आरती किंवा पोथी वाचन, मंत्रजप सकाळी लवकर जमत नाही. अशा वेळेस सकाळी लवकर उठून पूजा मांडून आरती करून घ्यावी व दुपारनंतर किंवा संध्याकाळी मंत्रजाप, पोथी वाचन केला तरी चालेल. देवी लक्ष्मीची मार्गशीर्ष महिन्यातील पूजा करत असताना स्वामींची ही सेवा नक्की करा. तुम्हाला नक्की अनुभव येईल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. 11 गुरुवारपर्यंत तुम्हाला नक्की प्रचिती येईल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.